तो शत्रू तुझ्या समोर आणलेला आहे. अश्वत्थाम्याला मारायचे का सोडायचे? द्रौपदीनं पाहिलं महाराज अश्वत्थाम्याकडे, आणि पाहिल्याच्या नंतर डोळ्याला धारा लागल्या. द्रौपदी रडू लागली, देवा अश्वत्थाम्यानं माझे 5 मुलं मारले. अश्वत्थामा हाही कोण्यातरी आईचा मुलगा आहे. आईचं दुःख हे आईला माहित असते. माझे मुलं मरण पावले, मला किती यातना व्हायल्यात हे मलाच माहिती आहे. अश्वत्थामा मरण पावल्याच्या नंतर त्याच्या आईला सुद्धा तितकंच दुःख होणार आहे. म्हणून मी एक आई आहे आणि आईचं दुःख आईला माहित असते. म्हणून त्याच्या आईला दुःख होऊ नये याच्याकरता काय करा, अश्वत्थाम्याला मारू नका. देवानं विचार केला, एवढा मोठा पापी आहे. आतताई हे, आतताई म्हणजे 5 पाप जो करतो तो आतताई आहे. त्याच्यामध्ये लहान लहान लेकराला जो मारतो तो एक आतताई आहे. गावाला आग लावतो रातच्या, तो एक आतताई आहे. चोरी करतो, दुसऱ्याचं धन हरण करतो, हे आतताई म्हणजे कोणी जरी असला तरी त्याला जिवंत सोडायचं नाही.